नमस्कार, मी आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण एका अशा घटनेविषयी बोलणार आहोत की ज्या घटनेने या महाराष्ट्राचं मन सुन्न केलंय, ज्या घटनेनं या राज्याच्या या देशाच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। होय, आपण बोलतो रायगड जिल्ह्यातल्या एका घटनेविषयी। एकीकडे सरकार समृद्धी महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून हा महाराष्ट्र बुलेट ट्रेन प्रमाणे धावतोय, अशा जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपये खर्च करतोय। आणि दुसरीकडे रायगड जिल्ह्यातून एक भीषण वास्तव समोर येतं। एक गर्भवती महिला जिच्या पोटात प्रसूती वेदना होत आहेत, जिच्या पोटातून एक नवीन बाळ जन्माला येण्यासाठी धडपडतंय, त्या महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी साधी ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही, कारण त्या महिलेच्या गावात जाण्यासाठी रस्तेच नाहीत। म्हणून त्या गावातील काही लोक त्या महिलेला अगदी झोळीतून हॉस्पिटलपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात। अरे लाज वाटू द्या, कोणत्या विकासाच्या गप्पा तुम्ही करतायत? सारे गाव खेड्यापर्यंत तुम्हाला अगदी रस्ते सुद्धा पोहोचवता आले नाहीत। ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी येणारा निधी नेमका जातोय कुठे? नेत्यांच्या खिशामध्ये की कंत्राटदारांच्या बंगल्यामध्ये? हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि ही नेमकी घटना घडली कुठे माहिती आहे का? मुंबईच्या अगदी जवळ असणाऱ्या रायगड जिल्ह्यात, जो रायगड जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी समजला जातोय। त्या महिलेला हॉस्पिटलपर्यंत पोहोचत असताना जर रस्त्यामध्ये तिच्या जीवाला किंवा तिच्या होणाऱ्या बाळाच्या जीवाला कशाने काही झाले असते, तर याची जबाबदारी नेमकी कोणी घेतली असती? सार्वजनिक बांधकाम विभागाने? देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही घेतली असती, की त्याच जिल्ह्यातून येणाऱ्या महिला आणि बालविकास मंत्र्यांनी घेतली असती? आदिती तटकरे ज्या रायगड जिल्ह्यातून येतात, त्यांच्याकडे महिला आणि बालविकास खातं आहे। त्या आपल्या जिल्ह्यातील महिलेला जर न्याय देऊ शकत नसतील, तर या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी महिलांनी नेमकी आशा कोणाकडून ठेवायची? ज्यांच्याकडे महिलांच्या कल्याणाची आणि बालकांच्या विकासाची जबाबदारी आहे, त्याच जर या अशा घटनांपासून अनभिज्ञ असतील, तर हा महाराष्ट्र नेमका कुठे चाललाय? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि मुंबई पुणे वे वरील मिसिंग लिंक टाकण्यासाठी, तो रस्ता बांधण्यासाठी तुम्हाला डोंगराचे 2 तुकडे करता आले, पण या रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यापर्यंत तुम्हाला मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी एखादी मिसिंग लिंक शोधता आली नाही। या महाराष्ट्राला ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने चालवण्यासाठी हायस्पीड रस्ते नकोय। या महाराष्ट्रातील गावखेड्यातील शेतकरी, कष्टकरी, वंचित, आदिवासी आजही मूलभूत हक्कांसाठी रडतोय। त्यांच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे। नुसतं विकासाच्या गप्पा करून चालत नाही। देवेंद्रजी, अशा घटनांमुळे महाराष्ट्राचा अपमान होतो असं तुम्हाला वाटत नाही? आणि म्हणून जनतेने या सरकारला जाब विचारला पाहिजे। आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजेच मंत्रालयात बसलेल्या त्या मंत्र्याच्या खुर्चीपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून त्यांना थोडीशी लाज वाटेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।